जबरदस्तीनं ते लोक आमच्यावर ताबा घ्यायलेत. आम्हाला अटक करण्यासाठी पोलिसाचा दबाव आणून अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जर तुम्ही तहसीलदारचं स्वतःचं म्हणणं आहे, तुम्ही जर इकडं मला अडवलं की तुमचं लय काय काढीन. आता नेमका हे काय कुठले काय काढणार आहेत, खालचे काढणार आहेत वरचे काढणार आहेत त्यांनाच माहित. आता ती जनतेचे सेवक आहेत का शेतकऱ्याला मारायला बसले ती त्यांना माहित. कारण आज आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाही. भलं आम्ही राखेल ओतून घेऊ, आम्ही आत्मदहन करू, आम्ही काम करू देणार नाही जोपर्यंत आम्हाला चांगला भाव. आणि शेवटी मी रिक्वेस्ट केली सरांना की सर, आम्ही जी तुम्ही अंतिम निवाड्यामध्ये घेतलंय, जो का आमचा येण्याचा भाग आहे तो त्यांनी लावला नाही. तो लावण्याकरता त्यांनी 3 वेळेस, आम्ही 3 वेळेस त्यांना बदलायला लावले. 3 वेळेस जरी बदललं तरी आमचा येण्याचा भाग त्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट, आमचे झाडाचे त्यांनी मोजमाप काय केलेलं नाही. झाडाचं मोजमाप केलेलं नाही, पाईपलाईनची मोजमाप केलं नाही, फळाच्या झाडाचं मोजमाप केलेलं नाही. आणि जबरदस्ती ताबा घ्यायला यायलेत. आमच्या बाया माणसाला सुद्धा लेडीज पोलीस आणून ते उचलायला लागलेत. आता ह्याच्यावर जर काय त्यांनी काय न्याय करते आता बघावं लागेल. तसे काय काळजी असेल ते कागद आमच्याकडे तयार आहेत. त्यांचा अंतिम निवाडा आहे. अंतिम निवाड्यामध्ये 3 वेळेस त्यांनी चुका केलेल्या त्या. एकाही ठिकाणी हे असं नाही की त्यांनी चूक नाही केलेली. आणि दुसरी गोष्ट मंडळाधिकारी त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं, म्हणजे काय त्यांचं म्हणणं यायलंय की तुम्ही काम करू द्या, तुम्ही इकडे मला अडवू नका. तुम्ही इकडे अडवलं की आम्ही दुसरीकडे तुम्हाला लय कुठं पण काय करू. आता नेमका काय करणार आहेत, त्यांच्या हातात कायदा आहे. ते तहसीलदार आहेत, ते तालुक्याचे बाप आहेत. आता बाप म्हणल्यावर बाप काही करणार ना. मग आता त्यांनी काय करायचं, लेकराला सांभाळायचं का लाता घालायचं त्यांच्या हातात आहे. पुढली भूमिका काय तुमची आता? आम्ही आमचा मोबदला व्यवस्थित मिळाला नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मध्ये येऊ देणार नाही. आमचं येणे लेआउट जोपर्यंत त्यांनी अंतिम निवाड्याला घेत नाहीत तोपर्यंत काम करू देणार नाही. आमच्या शेतातले फळाचे झाड, आंब्याच्या झाडाची जोपर्यंत मोजणी करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना इथं येऊ देणार नाही. भले त्यासाठी आम्हाला आत्मदहन करावं लागलं तरी आम्ही तयार आहे. तुम्हाला का मोबत का मिळालं नाही का? अहो, मोबदला काय मिळालाय? 12 आणि 15,000 रुपये जर गुंठ्यानं तुम्ही मोबत मिळत असेल हायवे रोडला, तुळजापुरापासून 5 किलोमीटर हायवे रोडला जर हा मोबदला मिळत असेल, त्यांनी आम्हाला, आमची तहसीलदार साहेबाला हात जोडून विनंती आहे, आम्हाला या भावानं या ठिकाणी बाजूला कुठेही जमीन घेऊन देऊ द्या. आम्हाला जमीन आमची चालली आहे ना, एवढीच जमीन त्यांनी दुसरीकडे देऊ द्या, आम्हाला मान्य आहे. आम्ही एक मिनिट सुद्धा त्यांना अडवणार नाही. की तुमची तक्रार म्हणजे काय, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर रेल्वे मार्ग आई जगदंबेच्या दरबारात येतोय. आमचा त्या महामार्गाला, रेल्वे मार्गाला अजिबात विरोध नाही. फक्त या रेल्वे मार्गामध्ये प्रशासनाने इतका गोंधळ घातलेला आहे की माझ्या वडिलांची जमीन संपादित होतीये, मोजणी होतीये, परंतु त्यांचं नाव न घेता अवॉर्ड डिक्लेअर होतो, त्यांचं नावही होत नाही आणि त्या व्यक्तीची जमीन संपादित होते. हा दुसरा प्रकार. त्याच्यानंतर आमच्या चुलत्यांचा एनए आहे. एनए जीएम रिपोर्ट मध्ये ज्यावेळेस ग्राउंडचे सर्वे होतो त्यावेळेस एनएची नोंद आहे, सगळं होतं. आणि ज्यावेळेस अवॉर्ड काढला जातो त्यावेळेस त्या एनएला 0 किंमत दिली जाते. म्हणजे अशा प्रकारच्या प्रशासकीय चुका यांनी केल्या, ह्यांच्या माध्यमातून झाल्या. त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना प्रशासकीय दरबारी जाऊन पायऱ्या झिजून 2 वर्ष झाला आम्ही आता सगळ्या आमच्या ओसी आहेत आमच्याकडे, आम्ही पूर्ण पायऱ्या झिजवतोय. आज 2 ते 3 वर्ष होत आले ह्या गोष्टीला. ज्यावेळेस आता एक काम चालू झाले त्यावेळेस यांनी आता यायला लागलेत आणि प्रशासकीय मिस्टेक असे झालेत की हे ह्यांच्या पण हातात राहिले नाहीत असे त्यांनी सांगतात ऑफलाईन मध्ये, किंवा हे कोर्टाने ज्यावेळेस हायकोर्ट सांगेल त्यावेळेस ह्या गोष्टी दुरुस्त होतील. मग हे प्रशासन जबरदस्ती करते शेतकऱ्यावर, कारण चुका ह्यांच्या झाल्यात. आता यांच्या हातामध्ये दुरुस्त करायचा अधिकार राहिलेला नाही. कोर्ट यांना जाब विचारते. त्यामुळे हे शेतकऱ्यांना मध्यस्थी बळीचा बकरा करतायत आणि पूर्ण अन्याय चालू आहे. आणि सहज विषय आहे साहेब, सांगा, आज आपण कपडा घ्यायला गेला तर कपड्याचा म्हणजे रेट काय हो? आज 12-15 हजार रुपयेला जर गुंठा असेल, 5 रुपये 10 रुपये एवढी किंमत असेल यांची, तर काय काय तुम्ही करा शेतकऱ्यांनी सांगा. आज एवढं मोठं संकटाचं शेतीवर संकट सावट आहे, तरी पण जर ह्या अशा गोष्टी होत असतील तर थोडी विचार करण्याची गोष्ट आहे. माझी सुद्धा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. तहसीलदार साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, कलेक्टर साहेब असतील, त्या सर्वांना विनंती आहे, एकदा या व्यवस्थित बघा काय नेमकं. आम्ही काय, आमचा विरोध नाही रेल्वे मार्गाला, आई जगदंबेच्या दरबारात रेल्वे यायला लागली आहे, आम्ही ह्याला विरोध करत नाही. फक्त जर तुम्ही आमच्या पूर्ण जर बळीचा बकरा करून आम्हाला जर नरडे छाटूनच टाकत असाल आणि जर हे करत असाल तर बिनधास्त करा, आमची काही म्हणणं नाही. आमचा संतप्त शेतकऱ्यांचा एकच इशारा आहे, आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, बाकी आमचा काही विषय नाही. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या, आमचा प्रथम आहे की आमचा रेट संदर्भात यांनी गुंट्याला 12, 15, 17
एवढ्या आकारानं पैसे दिले. आता ह्यांनीच विचार करावा की आज किती किती अंतरावर हे क्षेत्र आहे, किती व्हॅल्युएशन आहे किंवा काय आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी, आमच्या ज्या काही चुका झाल्यात शेतीच्या क्षेत्राचा, संपादनाचा, ह्या ज्या नोंदी आहेत त्या पूर्ण व्यवस्थित दुरुस्त कराव्या आणि काम चालू करावं. आणि आता आमचं लवादामध्ये काम प्रकरण दाखल आहे, त्याची फक्त निर्णयाची थोडी आम्हाला आम्हाला वेळ द्यावा, तोपर्यंत त्यांनी आमच्यावर जबरदस्ती करायला लागली. हा विषय आहे, फक्त एवढीच विनंती आहे. बोलतो. आमच्या वल्लाच्या नावाने भातंबरी गटामध्ये 32 ब मध्ये 1.5 गुंठा जमीन रेल्वेमध्ये अधिग्रहण झालेली आहे. मला त्या 1.5 गुंठ्यामध्ये फक्त 12,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत, ते पण मावेजा म्हणून, मावेजा पुढे. शासनाने एकच काम करावं, मुख्यमंत्र्याला प्रथम तर माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी 12,000 मध्ये 1.5 गुंठा जमीन मला ऑल इंडियामध्ये कुठं पण घेऊन द्यावी. मी त्याला संपूर्ण सपोर्ट करून मी पुढलं प्राधान्य देईन त्यांना. आणि दुसरा विषय राहिला, आई जगदंबेच्या तुळजापूरसाठी जे रेल्वे मार्ग सुरळीत चालू आहे, त्या मार्गासाठी आमचा कसलाही विरोध नसून ते मार्ग व्यवस्थित पार पडेल. फक्त आम्हाला शासनाने थोडी शेतकऱ्यांना दखल देऊन शेतकऱ्याच्या पोटावर पाय न देता शेतकऱ्याचं राखण करावं, एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे. का तुमची तक्रार नेमका इथं पोलीस गाडी आली, तहसीलदार साहेब आला, का तक्रार आहे शेतकऱ्याची? शेतकऱ्याची अशी तक्रार आहे की हे पोलीसवाले आणि तहसीलदार स्वतः साहेब येऊन रेल्वेचं काम जबरदस्तीने चालू करायला लागलेत. जे की आम्ही जे शेतकरी आहेत भातंबरी 32 गट नंबर 32 ब मधील सर्व शेतकऱ्यांनी कुणीही पैसे उचललेले नाहीत आणि त्यांचा भाव आम्हाला त्यांनी काय भाव दिले? 15 ते 17,000 गुंठे. 15 ते 17,000 गुंठ्यानं भाव काढलाय. हायवे टचची जमीन एवढा भाव कमी